श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्याला आध्यात्मिक ओढ तेव्हाच लागते जेव्हा आपण त्या योग्य बनतो. आपला गुरु म्हणजेच आपला देव ह्या सर्व गोष्टींची समज येऊ लागते. ह्यासाठी आपल्याला आयुष्यात गुरुच आपल्याला मार्ग दाखवत असतात. त्या पात्रतेचे आपल्याला बनवतात, जेणेकरून आपण समाजाचा माणुसकीचा विचार करण्यास सुरुवात करतो. कर्म म्हणजेच सर्वस्व या गोष्टी हळूहळू उमजू लागतात. माझी आजी प्रेमावती पालियेकर, तिच्यामुळेच मला आध्यात्मिक ओढ लागली. आजी आम्हाला म्हणजेच माझे आई पप्पा आणि माझे भाऊ बहीण, आम्ही तिघंही लहानपणापासून म्हणजेच आम्हाला कळत देखील नव्हतं तेव्हापासून आजी आम्हाला तिच्या गुरूंकडे नेहमी घेऊन जायची. सत्संग प्रवचन ह्याची ओढ आजीमुळेच आम्हाला आमच्यामध्ये निर्माण झाली. दरवर्षी अक्षय्य आम्ही गुळजुव्याला जायचो. हे गाव कोकणात आहे आणि तिथूनच आध्यात्मिकता म्हणजे नेमकं काय हे उमजायला सुरुवात झाली. आमच्या आजीचे गुरु म्हणजे ब्रह्मानंद स्वामी. आम्ही त्यांना गुरुबाबा असे म्हणायचो. आम्ही जसजसे मोठे होत गेलो आम्हाला देखील गुरुबाबांची ओढ लागायला सुरुवात झाली. मग आम्ही दरवर्षी शाळेला सुट्टी लागली की गोव्याला जायचो आणि गुरुबाबांकडे जाण्यासाठी हट्ट करायचो. अक्षरशः मी माझी बहीण आम्ही आमचे कपडे देखील सारखेच घ्यायचो. हे सर्व लहानपणीचे हट्ट म्हणा किंवा एकमेकांवर असलेलं प्रेम, ही सर्व तयारी अक्षय्य पूजेसाठी असायची. म्हणूनच आपण नेहमी असं म्हणतो की आयुष्यात नेहमी चांगल्या माणसांची सोबत करावी. आपण जितके सकारात्मक ऊर्जेमध्ये राहतो तितकीच सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये व्हायला सुरुवात होते. खरंच मी माझ्या आजीचे आभार मानते की आजीमुळे मला दिशा मिळाली. हो, माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले किंवा अडचणी आल्या. आयुष्यात प्रत्येक वळणावर चढ उतार आले. ते माझे भोग होते आणि ते भोगणे प्रत्येकालाच अनिवार्य आहे. पण त्यातून मार्ग कसा काढायचा ते देखील आपल्याच हातात आहे आणि तो मार्ग आजीमुळे मला सापडला. खरंच सर्व मोठ्यांचे थोरांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि राहणार. आणि माझी स्वामी आई तर आहेच माझ्या पाठीशी. नाही नाही, माझ्यासोबतच आहे. खरंच मी सगळ्यांचे आभार मानते. थोडी भावूक झाली आहे, त्यासाठी माफी असावी. माझी स्वामी आई, आजी, गुरुबाबा, आई पप्पा, सर्व पूर्वज, सर्व देवदूत, हे पूर्ण विश्व, हा ब्रह्मांड, तुम्ही सर्वांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. म्हणून मी सर्व प्रसंगाशी अडचणींशी लढू शकले. मला हे कळून आले की नेहमी सुखच म्हणजे आनंद नसतो. दुःखात देखील सुख मानून घेऊन आपण पुढे सरतो तेव्हाच यश प्राप्त होते. आणि खरं तर तेव्हाच आपण सुखी समाधानी आणि संतुष्ट होतो. श्री स्वामी समर्थ.